हॅलो, नमस्कार फॅमिली. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचे खास कारण आहे, कारण की आज मी तुम्हाला माझ्या तेलंगणातील घराची होम टूर संपूर्ण दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता की माझं घर 4 रस्त्यांच्या कॉर्नरवर आहे, त्यामुळे घराला खूप छान ओपन लुक मिळतो आणि हवा व भरपूर प्रकाश प्रमाणात येतो. मुख्य रस्त्यालाच माझं घर असल्यामुळे ये जा करायलाही खूप सोय होते. आत्ता आपण घराच्या मुख्य गेटकडे येऊया. हे आहे आमचं मोठं आणि मजबूत मेन गेट. घराचा पहिला इम्प्रेशन चांगला दिसावा म्हणून गेटचं डिझाईन साधं पण आकर्षक ठेवलेलं आहे. गेटमधून आत आल्यानंतर तुम्हाला दिसेल हा प्रशस्त पार्किंग एरिया. येथे कार आणि दुचाकी सहज पार्क करता येतात. कुटुंबात कितीही वाहने असली तरी जागेची अडचण होत नाही. हा आहे आमचा जिना वरती जाण्यासाठी. त्यावरती मी असे प्लॅन्ट्स लावून ठेवलेले आहेत. आता गेट लॉक करते. आणि हे पार्किंग एरियामध्ये खालच्या बाजूलाही मी अशी झाडी लावून घेतलेली आहेत. हे इकडे एक बाथरूम आहे आणि घराच्या चारही बाजूला वॉल कंपाऊंड आहे. त्यामुळे घराला एक सुंदर असं लुक येतं आणि छान दिसतं. हे मी असं थोडंसं सामान ठेवलेलं आहे या ठिकाणी. आणि पार्किंग एरियामधून इकडच्या बाजूला आल्यानंतर इकडे आहे आमच्या म्हणजे इथे आमची पिठाची गिरणी आहे आणि इकडे वॉश एरिया आहे. हे तुम्ही आता पाहू शकता. या वॉश एरियामध्ये इथेच मी कपडे धुते. हातपाय वगैरे धुण्यासाठी हे दिलेलं आहे आणि कपडे धुण्यासाठी. त्यामुळे माझ्याकडे काय वॉशिंग मशीन वगैरे नाही आहे, त्यामुळे मी कपडे दगडावरतीच हाताने धुते. आत्ता आपण घरामध्ये एंट्री करूया. घरात प्रवेश करताच सर्वप्रथम हा सुंदर आणि प्रशस्त हॉल दिसतो. घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत इथेच होतं. हॉलमध्ये भरपूर जागा आहे आमच्या, त्यामुळे सर्व कुटुंबीय आरामात बसू शकतात. आमच्या इकडे माझं किचन आहे, इकडे मास्टर बेडरूम आहे आणि या बाजूला अशी चिल्ड्रन बेडरूम आहे. म्हणजे हॉलमधूनच तिन्हीकडे जाण्यासाठी असं रस्ता म्हणजे डोर दिलेले आहेत. हॉलचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे संपूर्ण पी.ओ.पी. सिलिंग. आधुनिक डिझाईनमुळे हॉल अधिक सुंदर आणि एलिगंट दिसतो. रात्री लाईट्स सुरू झाल्यावर त्याचं सौंदर्य आणखीन सुंदर खुलून दिसतं. ही आहे आमची चिल्ड्रन बेडरूम. ही खोली मुलांच्या अभ्यास, खेळ आणि आरामासाठी तयार केलेली आहे. भरपूर हवा आणि प्रकाश असल्यामुळे ही खोली नेहमी फ्रेश वाटते. घरातील प्रत्येक भागाची रचना अशी केली आहे की प्रत्येक जागेचा योग्य उपयोग होतो. साधेपणा, स्वच्छता आणि आराम यांचा समतोल या घरात तुम्हाला पाहायला मिळेल. हे माझ्या चिल्ड्रन बेडरूममध्येच त्याला अटॅच असं बाथरूम आहे आणि हे मी असे मोठे कर्टन्स लावलेले आहेत. त्याच्या पाठीमागे माझ्या मुलांची सर्व खेळणी म्हणजे टॉयज सर्व ठेवलेले आहेत. ते माझा मुलगा लहान होता ना तेव्हापासून मी जमवलेले आहेत, म्हणजे त्यांनी काही वेस्ट नाही केलेलं. तर अशी आमची संपूर्ण चिल्ड्रन बेडरूम आहे. त्यानंतर आता आपण हे राधे कृष्णा, आमच्या घरात सदैव प्रेम, सुख, शांती आणि समृद्धी नांदो. आम्हाला चांगले विचार, उत्तम आरोग्य आणि सत्कर्म करण्याची प्रेरणा द्या. तुमची कृपा आमच्या कुटुंबावर सदैव राहू दे. इमेजकडे बघितलं ना, ते ओम कृष्णाय वासुदेवाय हे मंत्राचा जाप करता येतो. त्याला पाहिल्यानंतर पटकन लक्षात येतं म्हणून मी ते हॉलमध्ये लावले आहे. त्यानंतर आता एंट्री करूयात आपण किचनमध्ये. किचनमध्ये जाताच सर्वप्रथम लागतं ते पूजाचं मंदिर म्हणजे देवघर. हे आहे माझ्या घरातील मंदिर. तुम्ही पाहू शकता. खूप छान आणि सुंदर असं बांधकाम आहे. तेलंगणामध्ये ना असं सेपरेटच मंदिर काढतात किचनमध्ये, म्हणजे प्रत्येक घरामध्येच असं आहे. विशिष्ट म्हणजे सांगायचं झालंच तर मी अशी वरती पण मंदिराचं असं डेकोरेशन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता मी दाखवते तुम्हाला किचन कसं आहे ते. हे पाहू शकता किचन असं आहे. हे मी थोडेसे स्टिकर्स ह्याच्यावरनं मिशोवरनं मागून थोडंसं डेकोरेटिव्ह बनवलेलं आहे किचनला.
आमचं किचन व्यवस्थित प्लॅन करून तयार केलेलं आहे. स्वयंपाक करताना सर्व वस्तू सहज उपलब्ध होतात. स्टोरेजचीही उत्तम व्यवस्था आहे. ते वरती मी माठ ठेवलेलं आहे आणि इकडे बकेटामध्ये एकामध्ये काचेचं सामान व एकामध्ये म्हणजे मंदिराचं जे सामान असतं ना ते ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर हे खालती पण पाहू शकता असं मस्त दिलेले आहेत त्याने बॉक्स कप्पे वगैरे असं करून. याला जर आपण भविष्यामध्ये कधी फर्निचर करायचा विचार केला तर फक्त डोअर बसवायचं काम आहे. इतकं छान म्हणजे इकडचं बांधकाम इतकं मस्त व्यवस्थित असतं ना, खरंच खूप भारी वाटतं. म्हणजे भारी आहेच. हे किचन. आता हे या बाजूला आहे आमची मास्टर बेडरूम. तुम्ही पाहू शकता. चला तर आता आपण मास्टर बेडरूमकडे जाऊया. हे असं मी मोठे मोठे बोलले ना, असे कर्टन्स लावून घेतलेले आहे संपूर्ण घरामध्ये. त्याच्या पाठीमागेही सेल्फ दिलेले आहेत, त्याच्यामध्ये सर्व कपडे वगैरे ठेवलेत. हा आमचा छोटासा बेड आहे आणि ही मोठी हॉलमधली विंडो आहे सॉरी. ही प्रशस्त जागा, चांगली हवा आणि नैसर्गिक प्रकाश यामुळे ही खोली खूप आरामदायी वाटते आम्हाला. या विंडोमधून बाहेरचं दृश्य तुम्ही पाहू शकता. खूप छान वाटतं. सकाळी उठल्या उठल्या विंडोतून बाहेर पाहिलं ना एकदम फ्रेश वाटतं. आणि या बेडरूममध्येही अटॅच बाथरूम आहे तिथेच लगेच. हे वरतीही POP फॉल सिलिंग व्यवस्थित केलेला आहे. हा मी तिरुपती बालाजीमध्ये काढलेला फोटो आहे आमचा आणि तो मी असा लावून दिलेला आहे. आम्हाला तिथे मोठा फोटो बनवून घ्यायचा आहे. बघू आता कधी होईल तेव्हा होईल. पण तर फॅमिली, ही होती माझ्या तेलंगणातील घराची संपूर्ण होम टूर. तर तुम्हाला कसं वाटलं माझं घर ते मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन असाच काहीतरी विषय घेऊन. तोपर्यंत बाय बाय.